नर्मदे हार. आज नर्मदा मायाची जयंती आहे. नर्मदा जयंती आमची पायी परिक्रमा 115 दिवसाची ही कालच समाप्ती झालेली आहे. तर आता ह्यो गोमुख घाटावरची आरती हे बघा व्ह्यू कसं आहे. बघा त्या बाजूला लवकर मिळतो ओंकारेश्वर मंदिर इथं दर्शन घ्यायला आलेला. इथं आरती आरती जोरात मोठी आरती आहे. चांगली आरती जोरात आरती आहे. हा दिसणार दिसणार. आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा गाईज. ही आपली महाराष्ट्र मंडळी आहे. हा हा लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. हे बघा मंडळी आपला लास्टचा आहे. लास्ट ब्लॉक आहे आपला. बारा ज्योतिर्लिंग झाले का? परिक्रमा आमची पूर्ण झाली 115 दिवसाची. पायी परिक्रमा. ते हात हे बघा याचा इथे आरती आरती चालू होणार आहे. आरती गोमुख घाट आहे. गोमुख घाट ओंकारेश्वरचा गोमुख घाट. हाँ सॉरी 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 सॉरी. हाँ इसके लिए देते नहीं. अब तो जाता है ना कोई कोई ऐसा इसके दिल्ली हो जाएगी. इसके लिए मैं बैग में रख दिया. धन्यवाद. आपने हमारी मदद किया धन्यवाद भैया. हाँ हे बघा गोमुख घाट आहे. हे गोमुख घाटाची आरती आहे. आपली लास्टची आरती आहे आणि शेवटचा दिवस आहे आपला. आपण उद्या जाणार आहे. तिथून 12 ते 1 वाजता इथून निघणार. रात्री 2ची आपली गाडी आहे. आरती होते. नर्मदा माईची आरती होती तिथे जरा. आरतीसाठी लोक बसलेले तिकडे. आरतीसाठी बसलेले लोक आहेत. ही आरती आरती घेण्यासाठी बसलेली ही आपली वरती महाराष्ट्राची लोक आहेत. यामध्ये हार हे बघा आता आरती स्टार्ट होईल इथे. आणि हे जे जल आहे तिथे हे इकडून घ्यायचं. हा इथे आतली जागा नाही नाही इथे जागा इथं नर्मदा जल घ्यायचे आपल्याला. संगमाचा जल नाही. नर्मदा जल या इकडे तुम्हाला देतो. मध्ये हार बाबा इकडे हा घेतो. हा गोमुख घाटाचा तिरुपती हरार महादेव. मैया बसली पाला पाहिजे. नर्मदे यार बोलो. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. ओंकारेश्वर अल्लाह
आपला लाजचा दिवस आहे आजचा. नर्मदे हर पार्वती पते महादेव शंभू हर महादेव. मैंने बोला भी तो पार्किंग से आज नर्मदा जयंतीमुळं आतमध्ये फुल गर्दी आहे तिकडे बाजारपेठेच्या दर्शन रांगेला 5-5 तास राहावं लागतं आहे. 5-6 तास. हे ममलेश्वर महादेव मंदिर इथे आमचं काल दर्शन झालं. ममलेश्वर महादेव मंदिर मध्ये हार हे मंदिर आहे का ममलेश्वर महादेव मंदिर. चला बाबा ममलेश्वर महादेव मंदिर आहे. ही लोक लाईनला लागले बघा. आज बहुतेक लोकांची नर्मदा जयंतीच्यामुळं लोक काही चालाची पण हायगाई केली. 4-5 दिवस भरपूर चालले कारण त्यांना नर्मदा जयंती मेन साध्य करायची होती. नर्मदा जयंती पायी परिक्रमेत असताना भेटणं मुश्किल आहे. जेव्हा भाग्यवान आहे त्यालाच नर्मदा जयंती भेटते पायी परिक्रमेत असताना. तर आम्हाला 4-5 महाराजांनी सांगितलं असं मला बोलत तुम्ही लोक भाग्यवान आहे, तुम्हारे परिक्रमा में नर्मदा जयंती आ रहे तो तुम लोग करके ही जाओ. हम लोग भी 4-5 दिन थोड़ा कम चला, नहीं तो हमारा 18 तारीख को जलाभिषेक होने वाला था. तो हम लोग थोड़ा रुक की चला. बघा ह्याच लोकांच्या जवळून आम्ही पिंड्या घेतल्या काल. तो यही थी मेरे पास. किधर इधर नहीं दिख रही थी. उधर से लिया. कितने ये बड़ा 50 रुपये का. छोटी 10 की दी हुई. चिट्ठी वो 200 रुपये का 25 दिया. हाँ 10 की होगी ना. दे दो ना. ये बड़ा है दादा, महंगा आएगा. नहीं ले नहीं लो ना. नहीं वो कल लिया वो उसका ही दो, उसका ही सब दे दो. नहीं ये बड़ा है. ये लिया था तुमने, मैं बताती हूँ. ये लिया था. हे बघा हे शंकराच्या पिंडी आहेत. आम्ही घेतलेले काल घेतले मी 2. हाथ में बता. हे बघा आज लसणाचा ना कांद्याचा वास आला पण ते खायचं नाही आम्हाला. खाने का नहीं, अभी कन्या भोजन करेगा घर, जल पूजन करेगा तब खाएगा. जल दसरा वीडियो में है. मैं अभी रोकड़ा देता हूँ आपको. क्या होगा? नहीं पैसा इसमें डाला था, पेटीएम में डालने का था. ये कर दो दादा. नहीं बहुत हो गया.
पैक कर दो। हाँ करो करो। हे बघा त्यांच्या मुली काल आम्ही यांच्याचकडून घेतल्या सर्व ना ना तुम्ही तिथे जाईल मी तिथे मुले द्या माझ्या आहे का कौन सा पास चाहिए दादा? सुबह आएगा मैं सुबह ले जाना, मैं हाँ लगा दूंगी ना। हाँ हाँ नहीं तो 2 बजे निकलने वाला है 2 बजे। मेरी रात को 2 बजे की गाड़ी है। ऐसा। हाँ वो खांडवा जाएगा खांडवा। अच्छा 2 बजे दिन को निकलोगे। हाँ हाँ हे बघा आम्ही ज्या रात्री ओंकारेश्वरामध्ये गजानन महाराज आश्रमला फक्त एकच दिवस ठेवतात परिक्रमाला दुसऱ्या दिवशी काढतात. तर रात्री काल आम्हाला काढलं तर आम्ही दुसऱ्या आश्रमला आलो. तर मोठी समाजाचा आश्रम आहे चांभारांचा. ती रात्री चांभारांची लोक सगळी तिथे झालेली रातभर झोपणे लागून ते ऐकून एक टाईट आतासुद्धा इथं रस्त्यावर आहे ती मोठा धुकटूक चालला आहे. पण आपली बाकीच्या धर्मशाळेच्यात काय नसतं आहे. मुंगडणे बाजारने शिस्त आहे की शिस्त एकच फक्त शिस्त अशी आहे का MP मध्ये गजानन महाराज आश्रम एवढी शिस्त कुठेच नाही. सगळं स्वच्छता तिथं लाखो पब्लिक येते रोज जाते लाखो येते लाखो जाते. या आश्रमला आम्ही होतो रात्री. आश्रमला रात्री होतो आम्ही. फर्स्ट टाइम ठंडा लगा था, दूसरी बार तो मैं झपकी ले लेके नहाए जा रहा नहाए। आता 5 मिनिटामध्ये आपला आश्रम येईल गजानन महाराजाचा. नहीं पैदल ही आ रहे हैं यार, ऑटो भी आते वो नहीं ले रहे, आगे नीचे नर्मदे हार इकडे चालली इथे पुढे आश्रम आहे. हे बघा पब्लिक गजानन महाराजांचा आश्रम. गेट है ना, गेट में नहीं आई नर्मदे हार इथे आम्ही एंट्री करतो. नर्मदे यार बाबा. तर मोठा व्हिडिओ झाला. गजानन महाराजांचं मंदिर. हा मंदिर परिसर गजानन बाबाचं मंदिर आहे. आम्ही 1 नंबर हॉलला आहेत. 3 नंबर हॉलला. 1 नंबर हॉल
2 नंबर आणि 3 नंबर. 3 नंबर हा इकडे आहेत. हे सेवेकरी महिला मंडळ आपले महाराष्ट्राचे आहे सर्व. हा बंद झाला. ओकेच झाला. नाही नाही नाही